नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर सत्यवान चौरे, स्किन सेंट्रल क्लिनिक पुणे. आज आपण आपल्या एक जिव्हाळ्याच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. पिंपल्स किंवा ॲक्ने याचे काय ट्रिगरिंग पॉइंट्स आहेत, म्हणजे कशामुळे पिंपल्स उद्भवतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हार्मोनल चेंजेस. जनरली जेव्हा मुलं किंवा मुली वयात येतात 13, 14, 15 वर्षाच्या पुढे, तेव्हा त्यांच्यामध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात. त्या हार्मोनल चेंजेसचं इफेक्ट म्हणून पिंपल्स यायला सुरुवात होते. हा सगळ्यात कॉमन महत्त्वाचा गुण आहे. त्यानंतर प्रेग्नन्सी आणि इव्हन मेन्स्ट्रुअल सायकल्स म्हणजे पिरियड्सच्या आधी किंवा पिरियड्सच्या नंतर तेव्हा सुद्धा जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे पिंपल्स वाढतात. त्यानंतर पर्टिक्युलरली मुलींच्या बाबतीत काही कॉस्मेटिक प्रॉडक्ट असतात. उदाहरणार्थ मॉइश्चरायझर किंवा काही सनस्क्रीन जे नॉन कोमोडोजेनिक नसतात, म्हणजे ते कोमोडोजेनिक असतात. सो त्या कॉस्मेटिकच्या यूजमुळे सुद्धा पिंपल्स वाढतात. त्यानंतर काही ड्रग्ज आहेत ज्याच्यामध्ये हॉर्मोनल थेरपी आहे किंवा काही स्टिरॉइड्स आहेत किंवा अजून काही अँटी डिप्रेशन टाईपचे ड्रग्ज आहेत, यामुळे सुद्धा पिंपल्स येतात. त्यानंतर काही डाएट, सगळ्यात महत्त्वाचं डाएट आहे आपलं, कारण सगळ्यात हाच प्रश्न पडला असतो की कोणत्या डाएटमुळे पिंपल्स येतात. तर जनरली डेअरी प्रॉडक्ट्स जे आहेत म्हणजे दुधापासून बनलेले पदार्थ, दूध, दही, लोणी, चीज, बटर, यामुळे पिंपल्स ट्रिगर होण्याची फार शक्यता असते. आणि काही ब्रेड्स, पर्टिक्युलरली व्हाईट ब्रेड, काही शुगरी स्नॅक्स म्हणजे साखर असणारे जे स्नॅक्स असतात त्यामुळे सुद्धा पिंपल्स येण्याची शक्यता असते. आता अजून एक आपलं जे कॉमन मुलांचं आहे ते काही जण हेल्मेट वापरतात किंवा काही जणांच्या प्रोफेशनमध्ये मास्क कंपल्सरी वापरत असतो. सो या गोष्टीमुळे जे फ्रिक्शन होतं चेहऱ्यावर, त्या फ्रिक्शनमुळे सुद्धा पिंपल्स येतात. आता लाईफस्टाईलचा जर विचार केला तर स्ट्रेस हा एक इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ज्याच्यामुळे पिंपल्स वाढतात. कारण स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन जास्त प्रमाणात रिलीज होतं आणि त्यामुळे हार्मोनल चेंजेस होऊन ॲक्ने येतात, पिंपल्स येतात. स्लीप डिस्टर्बन्सेस आणि स्मोकिंग हे पण एक महत्त्वाचे रिझन्स आहेत पिंपल्स वाढण्याचे. तर आपण अशाच काही अजून इन्फॉर्मेशन बद्दल दुसऱ्या भागात भेटूया. धन्यवाद.